हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी काल या ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओ अपलोड केला होता. आता या पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे. तर मी अशा प्रकारे अस्तरचे पार्ट जे आहे ना ते मेन फॅब्रिकला असे जोडून घेते. प्रत्येक पार्ट जोडताना त्यावर हात ठेवूनच व्यवस्थित असे जोडून घ्यायला पाहिजे. कारण हात ठेवल्यामुळे आपला जो अस्तरचा कापड आहे तो व्यवस्थित त्या वरच्या म्हणजे आपल्या मेन फॅब्रिकला व्यवस्थित जोडला जातो. कुठेही चुनट वगैरे पडत नाही. तर मी आता सर्व पार्ट व्यवस्थित अशा प्रकारे अस्तरला जोडून घेत आहे. मी शिवायला घ्यायच्या अगोदरच सर्व पार्ट एकमेकावर व्यवस्थित असे सेट करून ठेवले होते. शिवताना बिलकुल कन्फ्यूज होत नाही आपण, उलट बाजू व्यवस्थित राहतात. आता मी व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे एक्स्ट्रा पार्टला कापून घेतलं. आता इथे मी बाहीला सुद्धा अस्तर अशा प्रकारे जोडून घेतलं. बाही इथे मी अस्तरला जोडून तयार करून घेतली. आता बाही येथे मी प्रेस शिलाई मारून घेत आहे अस्तरच्या कापडावर. आता इथे असं सरळ करून पुन्हा एक फिनिशिंगची एक शिलाई येथे मी व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे हात ठेवूनच व्यवस्थित इथे फिनिशिंगची वरच्या साईडला शिलाई मारून घेते आणि बाहीला अस्तर लावून इथे मी तयार करून घेतले. बॅक पार्टला फोल्ड करून 2 इंचावर शिलाई मार्जिन करून घ्यायची आहे. इथे टिक करून घ्यायची आहे. त्यानंतर डबल फोल्ड करून पुन्हा एक टिक मारून घ्यायची आहे. आता मी त्याचा मध्य काढला आणि मधोमधच टेप असा सरळ लावून 4 इंचावर पुन्हा सरळ मार्जिन करून घेतली आणि पुन्हा दुसऱ्या बाजूला सुद्धा त्याचप्रमाणे मी 4 इंचावर सरळ एक रेष ओढून घेतली आणि जवळपास येते. आता हे मध्यभागातून आपल्याला शिलाई मारत न्यायची आहे, जेणेकरून आपला अस्तरचा आणि मेन फॅब्रिक आपला इकडे तिकडे घसरणार नाही आणि आपल्या टक्समध्ये कुठेही झोल येणार नाही. अशा प्रकारे आपण येथे मधोमध शिलाई मारून घ्यायची आहे. आता जिथे मी मार्जिन केलेलं आहे शिलाईचं तिथेच मी मशीनचा सुईला घेऊन जाते आणि अशी सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. इथे मी दुसऱ्या साईडला सुद्धा जिथे मी एक मार्जिन करून घेतलेली आहे तिथे मी सरळ शिलाई मारून घेत आहे आणि इथे दोन्ही टक्सला शिलाई मारून झाली आहे माझी. हा बॅक पार्ट इथे मी तयार करून घेतला. आता एक्स्ट्रा पार्टला मी इथे कट करून घेतलं. त्यानंतर आपल्याला मागची पट्टी जोडून घ्यायची आहे. तर आपली मागची पट्टी मी बघा व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे जोडून घेते. आता इथे मी 2 इंचाची पट्टी घेऊन आपल्याला मागच्या बाजूला व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे ठेवून लावून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी प्रेस शिलाई मारून घेतली आहे आणि पुन्हा येथे सरळ शिलाई फोल्ड अर्धा इंच फोल्ड मारून पुन्हा एक पट्टीला सरळ शिलाई मारून घेतली. त्यानंतर आता आपल्याला पट्टी व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे दुमडून घ्यायची आहे वर आणि व्यवस्थित अशी आपल्याला लावून घ्यायची आहे. आता हा माझा बॅक पार्ट रेडी झाला. आता मी इथे फ्रंट पार्टची स्टिचिंग करणार आहे. तर हे बघा, आता उजवी आणि डावी साईड मी व्यवस्थित अशी ठेवून घेतली आहे इथे. आता आपण सर्व पार्ट जोडले असल्यामुळे आपल्याला उलटसुलट चेक करायचं काम नाही आणि इथे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे हलक्या हलक्या हाताने ना कटोरी ओढायची आहे ना वरचा पार्ट ओढायचा आहे. हलक्या हाताने आपल्याला जसं आहे तसं इथे शिलाई मारत जायची आहे. शेवटपर्यंत शिलाई मारायची आहे हलक्या हाताने. कटोरीचा दुसरा पार्टसुद्धा मी इथे व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे मी असा व्यवस्थित जोडून घेतला. आता हे आपल्याला कटोरीतला टक्स द्यायचा आहे. 1.5 इंच टक्स घेऊन आपल्याला 3 इंचावर अशी शिलाई मारत न्यायची आहे. 3 इंच लांबीवर शिलाई सरळ मारून घ्यायची आहे. आता मी दोन्ही पार्टला अशा प्रकारे टक्स देऊन देते. आता त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी लावायची आहे. तर इथे मी कटोरीचा टक्स आतमध्ये दुमडून असा
व्यवस्थित क्रॉसपट्टी जोडून घेतली आहे. इथे मी डबल क्रॉसपट्टी जोडत आहे, त्यामुळे क्रॉसपट्टी उलटसुलट आपल्याला चेक करायची आहे. तर मी मेन फॅब्रिकला खाली आणि अस्तरच्या कापडाला वर ठेवून अशी व्यवस्थित जोडून घेतली. आता इथे मी क्रॉसपट्टीला आतल्या बाजूला असं फोल्ड करून व्यवस्थित असे इथे सरळता जोडून घेतलं आणि त्यानंतर इथे मी शिलाई मारून घेतली. सरळ शिलाई मारायची आहे आपल्याला व्यवस्थित. सरळ बाजूवर मी वर पट्टी ठेवून घेतली आणि इथे मी शिलाई मारून घेतली सरळ. इथे आपल्याला ही काचपट्टी जोडून घ्यायची आहे. आता इथे प्रेस शिलाई मारून घेतली. त्यानंतर आपल्याला बटन पट्टी जोडायची आहे. तर आपल्या फ्रंट पार्टला उलटा ठेवून त्यावर ही पट्टी जोडायची आहे. आता इथे मी पुन्हा एक शिलाई मारून पट्टीला फोल्ड करून घेते. त्यानंतर ही बटन पट्टीसुद्धा मी इथे तयार करून घेतली. आता बटन पट्टी जोडताना आपल्याला जी वरची शिलाई आहे त्या शिलाईच्या मधोमधच वरची आपली जी शिलाई आहे ती आली पाहिजे. आता मी ही बटन पट्टीसुद्धा इथे काचपट्टीसुद्धा इथे रेडी करून घेतली लावून. त्यानंतर आपल्याला हे दोन्ही पार्ट चेक करायचे आहे. आता आपले हे दोन्ही पार्ट व्यवस्थित एकसारखे आले आहे. त्यानंतर इथे मागच्या पार्टला आता मी फ्रंट पार्ट जोडत आहे. तर हे बघा व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे मी दोन्ही पार्ट जोडून घेतले. आता हा इथे आपला ब्लाऊज रेडी झाला. आता याला आपल्याला पायपिंग करायची आहे. तर पायपिंगसाठी मी तिरप्या पट्ट्या काढून घेतल्या. त्यानंतर पट्ट्याला असा जॉईंट लावला, तो पण तिरप्या पट्ट्यामध्ये लावला. तिरप्या पट्ट्या करूनच जॉईंट लावायचा आहे. इथे मी पुन्हा चेक करून घेतलं दोन्ही पार्ट आपले सारखे येत आहे की नाही. येथे माझे दोन्ही पार्ट सारखे येत आहे, त्यामुळे मी इथे कट करायचं काम नाही आहे. आता व्यवस्थित अशा व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे अर्धा इंच पुढे पट्टी सोडून मी व्यवस्थित असं आपल्याला इथे पट्टी लावून घ्यायची आहे. गोल राऊंडला पट्टी जोडताना लूज ठेवायची आहे आणि इथे शोल्डरवर पट्टी जोडत असताना थोडंसं खेचून घ्यायचं आहे, त्यामुळे शोल्डर उतरत नाही. आता इथे चौकोनी गळा आहे, त्यामुळे मी इथे पलटून घेतलं आणि सरळ शिलाई मारून घेतली. पुन्हा इथे सुई उभी करून इथे सरळ कापडाला पलटून घेतला आणि त्यानंतर पुन्हा शिलाई मारून घेतली. शोल्डरवर इथे पट्टी खेचून घ्यायची आहे. त्यानंतर गोल राऊंडला हलक्या हाताने इथे पट्टी लावायची. इथे पट्टी खेचायची नाही आहे. पट्टी खेचल्याने काय होतं की आपला गळा जो आहे तो पलटी होतो, गोट आपला गळ्याचा. आता इथे मी एक्स्ट्रा पार्ट आलेला आहे तो इथे मी पूर्ण कट केला. एक्स्ट्रा पार्ट आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे, त्यामुळे आपली पायपिंग अगदी फिनिशिंगच्या साथ तयार होते. पायपिंगला व्यवस्थित फिनिशिंग येते. आता इथे गोल राऊंडला मी छोटे छोटे कट दिले. आपला फ्रंट पार्ट गोल आहे आणि मागचा चौकोन आहे, त्यामुळे मी मागच्या चौकोनावर सुद्धा दोन्ही कोनेवर आपल्याला कट मारून द्यायचे आहे. आता मी व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे पट्टीला अर्धा इंच आतमध्ये दुमडून असा व्यवस्थित गोट इथे मारून घेतला. पायपिंग मारत असताना आपल्याला आतल्या बाजूला कापड व्यवस्थित दुमडायचा आहे पट्टीचा. आता इथे सर्व पायपिंग मी व्यवस्थित लावून घेतली. व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही पायपिंग किती सुंदर आली आहे. आता इथे अर्धा इंच मी पट्टी आतमध्ये दाबून शिलाई मारून घेतली. त्यानंतर आता इथे मी आई तयार करणार आहे. आता आई तयार करत असताना आपल्याला इथे मधोमध एक पॉईंट आणि त्याच्यामध्ये 2 पॉईंट असे मी 5 फुगा इथे लावणार आहे. तर 5 आई इथे तयार करत आहे मी. तर आई लावत असताना समोरच्या बाजूला
पट्टीच्या तोंडाच्या बाजूला आपल्याला इथे मागे पुढे शिलाई लॉक करून आपल्याला इथे लावत जायची आहे। लॉक केल्यामुळे आपल्या ती हुक लावल्यानंतर खेचल्यानेही ते फाटत नाही, नाहीतर हुक लावल्यानंतर ते आपले शिवलेले आहे खराब होतात, निघून जातात। त्यामुळे आता हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये किती सुंदर पायपिंग आली। व्यवस्थित आपला इथे ब्लाऊज शिवून तयार झाला। आता मी इथे एक्स्ट्रा पार्टला कट करून घेते। बाही जोडायची आहे। आता इथे व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे मी बाही जोडून घेते। बाही जोडत असताना बॅक फ्रंट आपल्याला इथे चेक करायचं आहे। बॅक फ्रंट चेक करूनच बाही जोडायची आहे। उलटसुलट जोडल्यामुळे पुन्हा आपल्याला आता मी इथे ब्लाऊजला व्यवस्थित पलटून घेते शिलाई मारून आणि पलटूनच इथे पूर्ण ब्लाऊज इथे मी फिटिंग करून घेते। एक्स्ट्रा पार्ट कापून घेते। त्यानंतर ब्लाऊजचा फिटिंगचा व्हिडिओ मी शूट करू शकली नाही, त्यामुळे मी इथे तुम्हाला फिटिंगचा व्हिडिओ दाखवू शकत नाही। ब्लाऊज पूर्ण रेडी झालेला आहे, तर फायनल लुक तुम्ही हा बघू शकता। माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा। सबस्क्राईब करायला विसरू नका।